Hello. Next one, we have a question. Write the given sets in a listing form and classify them into finite and infinite sets. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर हे जे दिलेले सेट्स आहेत या सेट्सना लिस्टिंग फॉर्ममध्ये फर्स्ट लिहायचं आहे आणि लिस्टिंग फॉर्ममध्ये लिहून झाल्याच्या नंतर हे सेट्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे की दिलेला सेट हा फायनाईट सेट आहे की इनफायनाईट सेट आहे. अशा प्रकारे इथं आपल्याला 6 सेट्सला क्लासिफाय करायचं आहे. सो लेट अस सी वन बाय वन. सो व्हॉट सेट ए इज गिवन. सी हियर ए सेट काय दिलेला आहे. ए इज अ सेट ऑफ सच एक्स एलिमेंट्स x बिलॉंग्स n म्हणजे x ही नैसर्गिक संख्या आहे and x is an odd number. x हा ऑड नंबर आहे म्हणजे दॅट इज ऑड नॅचरल नंबर्स. आता ऑड नॅचरल नंबर्स कुठले कुठले येत आहेत तर मग मी त्याला फर्स्ट ऑफ ऑल लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहित आहे. दॅट इज 1 3 5 7 9 अँड सो ऑन. अशा प्रकारे मला कितीही भेटतील इनफायनाईट अँड दॅट्स वाय सेट ए इज अ इनफायनाईट सेट. कसला सेट भेटला हा. दिस इज इनफायनाईट सेट. ओके. नेक्स्ट सी द सेट बी. बी सेट काय दिलेला आहे. B is a set of such x elements where x belongs n and 3x minus 1 is equal to 0. म्हणजे x अशी नैसर्गिक संख्या आहे की जी 3x minus 1 ला काय करते is equal to 0 याला सॅटिस्फाय करते. आता अशी संख्या कुठली पहा तर मी इथं सॉल्व करतोय पहा. 3x minus 1 is equal to 0. तर हे 1 आपण शिफ्ट करू राईटला प्लस 1 and x is equal to 1 by 3. आता 1 by 3 it is not a natural number. हा नॅचरल नंबर नाही. आता हा नॅचरल नंबर असेल तर त्यांनी काय सांगितलंय x belongs n म्हणजे x ही नैसर्गिक संख्याच आहे. म्हणजे हा असा सेट आहे b की ज्याच्यामध्ये आपण एकही एलिमेंट ठेवू शकत नाही कारण ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करणारी नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर आपल्याकडे उपलब्ध नाही. Therefore B is equal to empty set or we say null set. मग null set हा कसला असतो लक्षात ठेवा. that is also finite set. finite set याला आपण finite म्हणणार कारण त्याच्यामध्ये एलिमेंट 0 आहेत हे आपण सांगू शकतोय. now the third one तिसरा जो आहे C is equal to or C is a set of such a x element x belongs n again natural number and x is divisible by 7. आता ह्यामध्ये किती नंबर टाकू शकतोय आपण पहा. C is equal to फर्स्ट तर 7 घेता येईल म्हणजे अशा नंबर नॅचरल नंबर टाकायचे की ज्यांना 7 ने भाग बसतोय. तर 7 then 14 21 28 and so on. अशा प्रकारे आपण कितीही नंबर या ठिकाणी घेऊ शकतो जे की 7 ला डिव्हिजिबल आहेत. आणि मग हे इनफायनाईट नंबर जर एलिमेंट्स येत असतील याच्यामध्ये तर हा सेट जो आहे तो कसा आहे इनफायनाईट आहे. इनफायनाईट सेट. ओके. दिस इज अ इनफायनाईट सेट. नाउ द D is equal to or D is a set of such a element A and B where A and B both belong to whole number. You know whole number starting from 0 to 1 2 3 4 and so on and a plus b is equal to 9. आता मग आपल्याला a आणि b हे होल नंबर म्हणायचे आहेत आणि ज्यामध्ये a आणि b ची बेरीज नेहमी किती राहायला पाहिजे तर 9 राहायला पाहिजे. therefore we write such a pairs that is 0, 1 then 1, 8 then 2, 7 one more that is 3, 6 4, 5 then 5, 4
आणि फायनल जी तुमची पेअर येईल पहा, ही किती येणार आहे, दॅट इज 9,0. इथं ही फर्स्ट वन 9च आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फायनली एवढेच पेअर भेटणार आहेत, म्हणजे ह्याच्यामधल्या पेअर्स आपण मोजू शकतोय. देअरफॉर दिस इज अ फायनाइट सेट. Finite set. Now the second one, E. E is a set of such a x element where x belongs to integer and x square is equal to 100. म्हणजे आपल्याला x चा स्क्वेअर 100 येईल असे किती नंबर भेटतील, तर देयर इज ओनली 2 नंबर्स, दॅट इज E is equal to फर्स्ट तर तुम्ही 10 एक घेऊ शकता आणि -10 हा दुसरा घेऊ शकता. या व्यतिरिक्त कुणाचाच स्क्वेअर तुम्हाला 100 भेटणार नाही. देअरफॉर दिस इज अगेन फायनाइट सेट. फायनाइट सेट. आफ्टर दिस F is a set of such A and B elements where AB belongs to rational number and A plus B is always 11. तर अशा किती पेअर असतील F मध्ये, तर अशा अनंत पेअर आहेत ज्याच्यामध्ये ज्यांची बेरीज आपण रॅशनल नंबर मधून घेणार आहेत आणि ती 11 असली पाहिजे. तर मग 0,11 पासून मी स्टार्ट करा, 1,10, that is 2,9 and so on. So this is infinite set. This is infinite set. Now the next is equal sets. Next term is equal sets. Equal sets म्हणजे काय, तर समान संच. Equal sets कशाला म्हणायचं, let us see in the definition. Two sets A and B are said to be equal if every element of set A is in set B and every element of set B is in a set A. म्हणजे काय, तर आपण दोन संच किंवा दोन सेट A आणि B ला इक्वल कधी म्हणू शकतो, तर A मधला प्रत्येक एलिमेंट हा B मध्ये असला पाहिजे आणि B मधला प्रत्येक एलिमेंट हा A मध्ये असला पाहिजे, तर आपण त्या दोन सेटला इक्वल सेट असं म्हणू शकतो. सिम्बॉलिकली इट इज शोन बाय A is equal to B. Next, now the example of equal sets. Here we have two sets. आपल्याला दोन सेट दिलेले आहेत, त्यामध्ये A is a set of such a x element where x is a letter of word listen. आणि दुसरा आहे set B is a set of such a y element where y is a letter of word silent. आता हे दोन सेट इक्वल आहेत का हे दिल्यासाठी आपण फर्स्ट काय करूयात, या दोघांना लिस्टिंग फॉर्म मध्ये आधी लिहून घ्यायचं आहे. सो व्हेरी फर्स्ट A इज इक्वल टू, आता लिसन मध्ये पहा, LISTE and EN. This is the listing form of word listen. And set B चा देखील लिस्टिंग फॉर्म आपण देणार आहे, SILENT. आता पहा, या दोघांमध्ये प्रत्येक एलिमेंट जो A मध्ये आहे तो B मध्ये आहे आणि प्रत्येक एलिमेंट जो B मध्ये आहे तो A मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी सेट A आणि B हे इक्वल सेट आपण म्हणू शकतो. आता काही जण म्हणतील की या एलिमेंट्स मध्ये ऑर्डर नाही, तर ऑर्डरला इथं महत्व नाहीये. ऑर्डर कशीही राहू द्या, फक्त प्रत्येक एलिमेंट A आणि B मध्ये कॉमन असला पाहिजे, सेम असला पाहिजे आणि ती कंडिशन सॅटिस्फाय होते. देअरफॉर मी असं म्हणू शकतो सेट A इज इक्वल टू सेट B. नेक्स्ट एक्झाम्पल, सेट A इज अ set of such a x element where x is equal to 2n and n belongs to the integer. Most important, x is greater than 0 and x is equal or less than 10. आता असे एलिमेंट्स किती येतील पहा, तर A चा लिस्टिंग फॉर्म ज्यावेळेस आपण घेत असतो तर शून्यानंतर जी पहिली नॅचरल संख्या येते ती आहे 1. तर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा, दॅट इज 2 इज 4 हियर. 3 ला 6,
देन 8. आता जर आपण 5 ला मल्टिप्लाय करू तर त्या ठिकाणी येईल 10. आता मी जर 6 ला मल्टिप्लाय केलं तर ते येईल 12. आता हे 12 जो नंबर आहे हा 10 पेक्षा कसा येतोय, जास्त येतोय, तर ते आपल्याला चालणार नाही. तर आपला इथंच लिस्टिंग फॉर्म संपलेला आहे. ओके. नेक्स्ट, the set B is a set of such a y element where y is an even number and y is less or equal to 1 and less or equal to 10. Therefore B is equal to, आता B चे एलिमेंट काय असले पाहिजे, तर 1 पेक्षा जास्त आणि 10 किंवा 10 पेक्षा कमी असणाऱ्या समनैसर्गिक संख्या. तर त्यामध्ये 2, 4, 6, 8 and 10. आता पहा A आणि B मध्ये आहे सर्व एलिमेंट हे कॉमन आहे. Therefore set A is equal to set B in this case also. Next thing आहे, थर्ड एक्झाम्पल मध्ये C आणि D हे दोन सेट दिलेत. तर याच्यामध्ये 3, 5, 7 हे एलिमेंट कॉमन आहेत, परंतु element 1 and 2 are not common. Therefore we say set C is not equal to set B. हे दोन सेट इक्वल सेट नाही. नेक्स्ट we are continue with the practice set 1.2. आता प्रॅक्टिस 1.2 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो असा आहे, डिसाइड. तुम्ही पुस्तकामध्ये तुमच्या पहा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे, डिसाइड द फॉलोइंग सेट्स आर इक्वल ऑर नॉट अँड जस्टिफाय युअर आन्सर. आता त्यामध्ये तुम्हाला 3 सेट दिलेत, A, B अँड C. हे तिन्ही सेट कुठल्या फॉर्म मध्ये आहेत, तर रूल मेथडने लिहिलेले आहेत. आता हे सेट्स इक्वल सेट आहेत की नाही हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, चेक करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे. त्यासाठी हे तिन्ही सेट आपल्याला फर्स्ट लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. त्यामध्ये फर्स्ट सेट जो आहे पहा काय दिलाय, सेट A is a set of such x element where 3x minus 1 is equal to 2. Therefore 3x minus 2 is 1 is equal to 2. हे सॉल्व करा. यामध्ये 3x is equal to 2 plus 1. So 3x is equal to 3. So x is equal to 1. म्हणजे या सेट मध्ये फक्त आणि फक्त एकच एलिमेंट येईल, दॅट इज 1. नेक्स्ट आहे सेट B. Set B is a set of such a x element where x is a natural number but x is neither prime nor composite. Therefore B असा natural number जो प्राइम ही नाही, composite ही नाही, that is 1. Therefore B मध्ये पण एकच एलिमेंट आहे, that is 1. Last, the set C is a set of such a x element where x is a natural number and x is less than 1. less than 2. Less than 2 असलेला एकच नॅचरल नंबर आहे, that is 1. Therefore set A, B and C मध्ये same element आहे, that is 1. And therefore we say this is all singleton set and therefore we say these are equal sets. Therefore set A is equal to set B is equal to set C. तर या पद्धतीनं हे तिन्ही सेट इक्वल सेट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. दॅट इज क्वेश्चन तुम्ही बुक मध्ये पहा. चेक वेदर सेट A and B आर इक्वल सेट्स ऑर नॉट. म्हणजे तुम्हाला सेट A आणि B हे इक्वल सेट्स आहेत की नाही हे ओळखायचं आहे. आता हे दोन्ही सेट आपण फर्स्ट तर काय करूया, लिस्टिंग फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहूया. तर सेट A काय सांगितलंय पहा, इवन प्राइम नंबर्स. सो व्हॉट इज इवन प्राइम नंबर्स, दॅट इज A इज इक्वल टू 2. आता इवन प्राइम नंबर म्हटलं की एकच इवन प्राइम नंबर भेटतोय आपल्याला, दॅट इज 2. सेकंड थिंग आहे सेट B, इट इज इक्वल टू और सेट B इज अ सेट ऑफ सच x एलिमेंट where 7x minus 1 is equal to 13.
आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करू आणि x ची जी व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पाहू. सो व्हॉट इज इक्वेशन हिअर गिवन? 7x minus 1 is equal to 13. That is 7x is equal to 13 plus 1. हे 1 आपण शिफ्ट केलंय. So 7x is equal to 14. So x is equal to 2. तर इथं B सेट मध्ये सुद्धा एलिमेंट काय येतोय? एकच येतोय आणि तो आहे 2. आता सेट A आणि सेट B मध्ये दोन्ही एलिमेंट कसे आहेत? सेम आहेत. Therefore we say set A is equal to set B. हे दोन्ही इक्वल सेट आहेत. क्वेश्चन नंबर 3. वी हॅव गिवन अ 3 सेट्स. आपल्याला 3 सेट्स दिलेले आहेत आणि यामध्ये एम्प्टी सेट कोणता आहे असं तुम्हाला विचारलंय. आयडेंटिफाय द एम्प्टी सेट फ्रॉम द गिवन सेट्स बिलो. तो एम्प्टी सेट आपण आयडेंटिफाय करण्यासाठी हे सगळे सेट आपल्याला सेट बिल्डर फॉर्म मध्ये म्हणजे रूल मेथडने दिलेले आहेत. तर ते फर्स्ट लिस्टिंग फॉर्म मध्ये आपण या ठिकाणी लिहून घेऊ. सो सेट A is a set of such a element A where A is a natural number smaller than 0. तर एक 0 पेक्षा लहान स्मॉलर दॅन 0 असा एकही नॅचरल नंबर आपल्याकडे नाही. Therefore A is a null set किंवा आपण याला असं लिहू शकतो or we say A is equal to 5 म्हणजे A is a empty set. Next, B is a set of such a x element B square is equal to 0. आता B square is equal to 0 म्हटलं तर आपण 0 चा स्क्वेअर 0 घेऊ शकतो. Therefore B सेटचा जो लिस्टिंग फॉर्म आहे तो असा असेल 0. आता हा जो सेट B आहे यामध्ये एक एलिमेंट आहे दॅट इज कॉल्ड 0 म्हणून हा एम्प्टी सेट नाही. सेट B is not empty set. हा empty set नाही. Last one, C is a set of such x element where 5x minus 2 is equal to 0 and x is a natural number. आता फर्स्ट आपण हे इक्वेशन सॉल्व करून घेऊ. That is 5x minus 2 is equal to 0. So 5x is equal to we have 2/5. आता x ची व्हॅल्यू जी आलेली आहे ती 2/5 आहे परंतु त्यांनी सांगितलं की x इज अ नॅचरल नंबर. मग x जर नॅचरल नंबर असेल तर या ठिकाणी या सेट मध्ये एकही एलिमेंट येणार नाही. हा जो रॅशनल नंबर आहे. Therefore C is equal to null set म्हणू आपण or we say C is a empty set. It's a 5. Next type, question number 4. Write the following sets are finite sets or infinite sets with reason. म्हणजे आपल्याला दिलेल्या सेट्स मध्ये खाली दिलेले सेट्स हे फायनाइट सेट्स आहेत की इनफायनाइट सेट्स आहेत हे या ठिकाणी लिहायचं आहे. आता हे करत असताना आपल्याला फायनाइट सेट म्हणजे काय की ज्या सेट मधले एलिमेंट्स काउंटेबल आहेत दॅट इज फायनाइट आणि जे काउंटेबल नाहीत दॅट इज इनफायनाइट. मग जो फर्स्ट सेट आहे A is a set of such a x element x is less than 10 and x is a natural number. आता तुम्हाला माहिती आहे 10 पेक्षा कमी लहान असलेल्या नॅचरल संख्या कुठपर्यंत येतील 1 to 9 म्हणजे हे 9 नंबर्स येतील. म्हणजे हा सेट कसा आहे फायनाइट. इट इज अ फायनाइट सेट. कारण का रिझन मी सांगतोय तुम्हाला numbers or elements of the set are countable. Next thing है set B is a set of such a y element where y is less than -1 and y is an integer. आता y हा जर इंटिजर असेल आणि त्याची व्हॅल्यू ही -1 पेक्षा लहान -1 पेक्षा लहान म्हणाल तर तो सेट कसा असेल मी तर लिहून दाखवतोय दॅट इज B is equal to -2, -3, -4 अँड सो ऑन. अशा प्रकारे आपण कितीही इंटिजर्स लिहू शकतोय. तर हा सेट कसला असेल इनफायनाइट सेट. हा कसला सेट आहे
इनफायनाईट सेट आहे. नेक्स्ट सी, इट इज अ सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आता तुमच्या शाळेमधील 9वीच्या वर्गातील विद्यार्थी तर ऑलवेज काउंटेबल आहेत, मोजू शकतोय आपण. सो दॅट इज फायनाईट सेट. फायनाईट सेट याचं रिझन माहिती आहे तुम्हाला, काउंटेबल आहेत की नाही हे त्याचं रिझन असतं. तर सी मध्ये एलिमेंट्स काउंटेबल आहेत. ओके. सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आता आपल्या खेड्यातील किंवा आपल्या गावातील लोकांची संख्या येस काउंटेबल आहे. सो इट इज अगेन फायनाईट सेट. सेट ऑफ ॲपरॅटस इन द लॅबोरेटरी. आपल्या प्रयोगशाळेतील साहित्य आपण काउंट करू शकतो, म्हणून याला फायनाईट सेट म्हणावं लागेल. फायनाईट सेट. नेक्स्ट टाइम सेट ऑफ होल नंबर्स. आता होल नंबर्स जे आहेत दीज आर इनफायनाईट. आपण ते किती आहेत हे सांगू शकत नाही. दॅट इज अनकाउंटेबल. देअरफॉर दिस सेट इज अ इनफायनाईट सेट. सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर्स सुद्धा कसे असतात, अनकाउंटेबल असतात. ते किती आहेत हे आपण ठामपणे मोजू शकत नाही, सांगू शकत नाही. देअरफॉर दिस सेट लास्ट इज ऑल्सो इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट. ओके.